नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 25 मार्चच्या भागामध्ये आता मित्रांनो इथे दादांना तर खूप त्रास होत असतो आणि ते डोक्याला हात लावून इकडे तिकडे इरझाऱ्या मारत असतात आणि त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी सुद्धा आलेलं असतं आणि ते म्हणत असतात, देवा पांडुरंगा. असं बोलत बोलत ते खाली बसतात आणि जोराचे रडू लागतात आणि म्हणतात, हे समजा बघायला लागलं असं वाटलं नव्हतं मला. आज वडिलांच्या माघारी दिस रात कष्ट करून हितवत्तर आलो. प्रसंगी चटणी भाकरी खाल्ली, परंतु कुणाचं निंदा झालो नाही म्या. मिळेल त्या वाटेनं चालायचं, दिसरात कष्ट करायचं, सांच्याला सुखाची भाकर खायची, एवढं साधं तत्व. पर हा ज्योती असं का वागतोय तेच कळना झालं या. आणि काय काय बोलावं काय याला, असं म्हणून ते स्वतःला खूप त्रास करून घेत असतात. आणि इतक्यातच मित्रांनो आता तिथे ज्योती आणि सावित्री येतात. म्हणजे ते दरवाजात येऊन उभारलेले असतात आणि ज्योती सावित्रीला तिथेच दरवाजात उभा राहायला सांगतो आणि तो आतमध्ये येतो आणि दादांना म्हणतो, चला जेवायला. तर दादा त्याला म्हणतात, कशाला रे काळजी करतोस देवा माझी, आणि तू कशाला आलास बाबा, जा जा, मला तुझ्याकडे बघितलं की भ्या वाटतं या. तर ज्योती म्हणतो, दादा ऐकून तरी घ्या माझं. तर तेव्हा दादा त्याला म्हणतात, जा 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 देवा. तर ज्योती परत म्हणतो, दादा ऐकून तरी घ्या माझं. तर तेव्हा दादा ओरडत ओरडत उठून उभे राहतात, काय ऐकून घ्या देवा, काय ऐकून घ्या, काय ऐकायचं, काय बोलायचं ठेवलंयस का. अरे माझ्या डोळ्यात धूळ टाकून सुनबाईसनी शिकवायला लागलायस, पटतं का तुला. अरे या समध्या गोष्टी देवानं आखून दिलेल्या आहेत. कुणी फुलं वेचायची, कुणी गुरंढोरं फिरवायची, विद्या कोणी शिकायची, या समध्यात कशापायी ढवळाढवळ करतोयास. अरे तुला काय काळजी आहे का नाही, का घरादाराचं कोळसं झाल्यावर जागा होणार आहेस. तर तेव्हा ज्योती म्हणतो, दादा असं काही सुद्धा होणार नाही. आणि तो एकदम शांतपणाने बोलत असतो आणि परत म्हणतो, चला चला बरं. तर दादा म्हणतात, मी अन्नाचा घास घेणार नाही जोवर तू हे समज बंद करत नाहीस तोवर. तर तेव्हा ज्योती म्हणतो, बंद करतो मी हे सगळं, चला. तर दादा म्हणतात, नाही नाही, माझा तुझ्यावरती विश्वास नाही. तर ज्योती विचारतो, मी काय करू म्हणजे तुमचा विश्वास बसेल दादा. आणि असं त्यानं विचारल्यानंतर दादा एकदमच शांत होतात. त्यांच्या रागाचा पारा एकदम खाली उतरतो आणि ते थोडं थांबतात आणि बाजूला जातात आणि खंडोबाचा भंडारा घेऊन येतात आणि ज्योतीला म्हणतात, हा खंडोबाचा भंडारा उचल उचल आणि मला सांग, या घरात पुन्हा म्या असं करणार नाही, म्या शिकवणार नाही ते. तर तेव्हा ज्योती म्हणतो, पर दादा भंडारा कशाला. तर दादा म्हणतात, तू अगोदर भंडारा उचल मग बोल माझ्याशी, उचल बरं. तर मित्रांनो ज्योती चक्क भंडारा आपल्या हातामध्ये घेतो आणि सावित्री दरवाजामध्ये उभा राहून ते सर्व काही बघत असते आणि तो चक्क दादांना वचन सुद्धा देतो. म्हणतो, दादा मी वचन देतो, या घरामध्ये पुन्हा मी सावित्रीला शिकवणार नाही. आणि असं त्यानं वचन घेतल्यानंतर इकडे सावित्रीला तर खूप मोठा धक्का बसतो आणि तेव्हा ज्योती आता दादांच्या पाया पडून त्यांचा नमस्कारच करतो. तर दादा त्याला उठवतात आणि म्हणतात, अरे लेकरा लेकरा, म्या समध्यांचा विरोध पत्करून तुला साळाला धाडलं या, तू माझी समाजातली पद सांभाळ, एवढंच. असं म्हणून ते भंडारा ठेवतात आणि तिथून बाहेर चाललेले असतात. तर तेव्हा सावित्री दादांना वाटेत थांबवते आणि म्हणते, दादा माझं चुकलं, मला माफ करा. तर दादा तिला म्हणतात, सुनबाई रीती भाती परंपरा मोडून नाही चालत, मी हात जोडतो, दगडाचा दोर करू नका, सश्याचं काळीज आहे माझं, ही उरपाटी जगारी नाही सोसायची. असं ते हात जोडूनच तिला बोलत असतात. पण ज्योती मात्र तसाच आतमध्ये उभा असतो आणि त्यानंतर दादा आता तिथून निघून जातात आणि त्यानंतर सावित्री आतमध्ये ज्योतीकडे बघतच राहते. आणि त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी ही रखमा जी असते ती ज्योतीच्या आईकडे येते आणि तिला म्हणते, चिमणा काय ग, आवरलंस काय, स्वयंपाक पाणी काय झालं का नाही. तर तेव्हा ज्योतीची आई थोडी नाराज असते आणि ती एकदमच हलक्या आवाजात म्हणते, हो चालले. तर तेव्हा रखमा म्हणते, बाया लईच आवाज पडलाय की ग. अगं चिमणा, तुमच्याकडं कसला ग जोरजोरात भांडणाचा आवाज येत होता. म्हणजे मला की नाही त्या संपाच्या माळीनं सांगितलं म्हणून तर कळलं. इकडं भांडणं सुरू होती आणि मी नेमकं पेटेत गेलते बघ. पण काय झालं ग. आणि हे सगळं विचारायसाठीच तर ती आलेली असते. तर तेव्हा असं तिने विचारल्यानंतर ज्योतीची आई म्हणते, काही नाही, अहो चालायचंच की एवढं तेवढं. तर रखमा म्हणते, एवढं का तेवढं, नाही म्हणजे केवढं. तर तेव्हा आता ज्योतीची आई विषय बदलते आणि म्हणते, आवरलं का तुमचं. तर रखमा म्हणते, अगं चिमणा हाय का, आता अशा गोष्टी दडवून दडत नसत्या ती, आणि म्या तुला विचारते ते तुझ्या काळजीपोटीच. अगं तोंड बघ केवढं सुकलंय तुझं.
आणि मला माहीत आहे चिमणा, या समध्यात की नाही तुझ्या एकटीचं लई मरण होतंय बघ. तर आता असं तिने म्हटल्यानंतर आता ज्योतीची आई सांगू लागते. म्हणते, काय सांगू ताईसाब, अहो लेकनाने सुनानं ताळतंत्रच सोडलाय. तर रखमा लगेचच विचारते, का ग काय झालं? तर आता ज्योतीची आई सांगते, अहो ज्योती सावित्रीला लिहायला वाचायला शिकवायला लागलाय. आणि असं तिने सांगितल्यानंतर रखमाला तर खूप मोठा धक्काच बसतो आणि तिच्या हातात तर आयतं कोलीतच सापडतं. आणि ती उठून उभं राहते आणि म्हणते, काय अगं चिमणा तू काय बोलतेस? अगं तू काय भांग बिंग पिलेस का काय? असं म्हणून ती दंगाच करू लागते. तर तेव्हा ज्योतीची आई घाबरते आणि इकडं तिकडं बघत म्हणते, अहो ताईसाब माझ्या तोंडून चुकून निघून गेलं, तुम्ही उगाच कुणाला सांगू नका, नाही तर मला बोल बसलो. तर तेव्हा रखमा म्हणते, अगं चिमणा या गोष्टी काय सांगायची असते ती वय? अरे बाप रे देवा चिमणा, तू की नाही आता सुनावरती ध्यान ठेव बघ, नाहीतर काय बी खरं नाही. अगं कावळ्यासारखं टोचा मारून मारून जातीची लोक आपल्याला रक्तबंबाळ करतील. हाईस कुठं तू? आणि घाबरत घाबरत म्हणते, बाई आता काय करावं? आणि हळूच तिरकस आता घाबरलेल्या ज्योतीच्या आईकडे ती बघत असते. तर इकडे मित्रांनो, सावित्री जेव्हा आता खोलीमध्ये येते तर तेव्हा तिला ती समोर अंकल्पी दिसते आणि ती अंकल्पी हातामध्ये घेते. आणि तेव्हा तिला आता दादांचे शब्द आठवू लागतात. ते म्हणालेले असतात रागारागात, यापुढं सुनबाईच्या हातात खडू आणि पुस्तक दिसलं तर याद राखा गाठ माझ्याशी आहे. आणि हा प्रकार पुन्हा या घरामध्ये घडला तर सुनबाई, तर तुमच्यासाठी या घराचा दरवाजा कायमचा बंद. मग तुम्ही खुशाल तुमच्या माहेरची वाट चालायला लागायचं. आणि ते सगळं काही आता आठवल्यानंतर सावित्री मनात म्हणते, काय बरोबर काय चुकीचं काय बी कळना झाले. कधी शास्त्र खरं वाटतं तरी कधी मालक सांगतात समजवतात ते बरोबर वाटतं. दादांचं बी म्हणणं त्यांच्या परीने बराबर आहे, पण मड्डमला बघितलं की वाटतं त्यांच्यात चालतं आणि आपल्यात का नाही चालत. आणि असा सगळा ती काही विचार करत असते आणि इतक्यातच मागून ज्योती तिथं येतो. आणि तेव्हा सावित्रीला तर तो क्षणसुद्धा आठवतो ज्यावेळी ज्योतीने वचन दिलेलं असतं. तो म्हणालेला असतो, मी वचन देतो या घरामध्ये पुन्हा सावित्रीला शिकवणार नाही. आणि ती मनात म्हणते, पण आता विचार करून काय उपयोग, मालकांनी दादांना शब्द दिलाय. आणि इतक्यातच आता ज्योती दरवाजामधून आत येतो तिच्यासमोर आणि तिला म्हणतो, सावित्री. आणि तिला असं म्हटल्या सावित्री लगेचच ती अंकलिपी खाली ठेवते. तर ज्योती तिला म्हणतो, सावित्री मी शाळेत जातोय. तेव्हा सावित्री त्याची पुस्तकं उचलून त्याच्या हातामध्ये देते आणि ज्योती चाललेला असतो तर सावित्री त्याला थांबवते आणि अंकलिपीसुद्धा घेते आणि त्याच्या हातामध्ये ठेवते आणि म्हणते, हे पुस्तक मुळा नदीत अर्पण करा, कशाला उगं वादाला कार. असं ती सर्व काही तिला त्रास होत असतो बोलताना आणि त्या त्रासातच ती तिथून निघून जाते. आणि आता त्यानंतर ज्योतीसुद्धा विचारात पडतो, त्यालासुद्धा त्या गोष्टीचा त्रास होत असतो. आणि इकडे आता मित्रांनो, रखमाने ते सगळं काही ऐकलेलं असतं आणि तिला ते सगळं काही राणूजींना सांगायचं असतं आणि ती त्यांचीच वाट बघत बसलेली असते. इतक्यातच आता राणूजी येतात. तर रखमा म्हणते, अहो कवा धरणं वाट बघत्या तुमची? तर राणूजी म्हणतात, अगं थांब बसू दे तरी. तर रखमा म्हणते, अहो काय बसतायसा, ऐका पहिलं, ज्योत्या की नाही बायकोला शिकवीत होता. आणि असं तिने सांगितल्यानंतर राणूजींना सुद्धा मोठा धक्का बसतो आणि ते म्हणतात, काय सांगत्यास, बायकोला शिकवीत होता, खरं बोलतेस नव? तर रखमा म्हणते, हाय का आता म्या काय धचा मा करणारी वाटली वय? तुम्हासनी माहीत आहे काल किनी लई खडाजंगी झाली. तर राणूजी म्हणतात, पर मग आपल्याला कसा आवाज आला नाही? तर रखमा म्हणते, तेच तर आपण पेटेत गेलतो नव. तर राणूजी म्हणतात, हा असा आहे वय, म्हणजे थोडक्यात हुकलं. पर आता लक्षात ठेव, ह्यो ज्योत्या रंगे हात सापडाय पाहिजे, मग बघ मजा. तर तेव्हा रखमा म्हणते, ते काय होणार नाही, अहो भंडारा उचललाय जणू, काय तर म्हण आता शिकवणार नाही. तर राणूजी म्हणतात, भंडारा उचलू दे नाहीतर गुलाल उचलू दे, या ज्योत्याची खोड अशी सहजासहजी जाईल असं वाटत नाही, फक्त त्याच्यावरती पाळत ठेव, काही ना काही तर कुरापत्यो करणारच, जेवढा दाबता येईल तेवढा गोविंदा दाबायचा, आपल्यापेक्षा मोठा झाला नाही पाहिजे त्यो. आणि आता दुसरीकडे मित्रांनो, ज्योती एकटाच बसलेला असतो आणि त्याला आता दादांचे शब्द आठवत असतात. ते म्हणालेले असतात, यापुढं सुनबाईच्या हातामध्ये खडू पुस्तक दिसलं तर याद राखा गाठ माझ्याशी आहे. आणि हा प्रकार पुन्हा या घरात घडला तर सुनबाई, तर तुझ्यासाठी या घराचा दरवाजा कायमचा बंद. मग तुम्ही खुशाल तुमच्या माहेरची वाट चालायला लागायचं. आणि त्यानंतर आता सावित्रीचे शब्द सुद्धा आठवतात, हे पुस्तक मुळा नदीत अर्पण करा,
कशाला उगं वादाला कार. आणि तेव्हाच असं तो सगळा काही विचार करत असतो, इतक्यातच त्याचे मित्र तिथं येऊन उभे राहतात. तर सदाशिव ज्योतीला म्हणतो, काय रे ज्योती, आज वर्गात लक्ष नव्हते हां तुझे. तर मोरूसुद्धा म्हणतो, मास्तरांच्या प्रश्नांना उत्तरही देत नव्हतास, कुठे हरवलं कुठं होतास. तर तेव्हा ज्योती म्हणतो, नाही नाही तसं काही नाही. तर मोरू म्हणतो, नाही आम्ही सांगितली उत्तरे, पण तुझी उत्तरे कशी बिनतोड तर सदाशिव म्हणतो, म्हणून तर ज्योती मास्तरांचा लाडका शिष्य आहे. तर ज्योती म्हणतो, नाही नाही तसं नाही, आपण सगळेच मास्तरांचे लाडके शिष्य आहोत, अर्जुनासारखे. तर तेव्हा मोरू म्हणतो, नाही नाही तसे नाही, आम्ही लाडके अर्जुनासारखे. पण ज्योती तू एकलव्यासारखा आहेस. अरे आम्ही ब्राह्मण घरात जन्मास आलो, अरे विद्या आमच्या घरात आहे, म्हणून आम्ही शिक्षण घेऊ शकतो. पण तुझे तसे नाही, तुझी वाट अवघड होती. तू स्वतः शिकलास, पाठबळ नसताना, गुरुशिवाय विद्या घेतलीस, चिंतनातून, निसर्गातून. तर तेव्हा सदाशिवसुद्धा मोरूला म्हणतो, अगदी बरोबर बोललास मोरू. तर तेव्हा ज्योती अचानकच उठून उभा राहतो आणि एकदमच म्हणतो, नाही मी येतो, असं सांगून तो चाललेला असतो आणि परत थांबून मागे वळतो आणि म्हणतो, मित्रांनो आज तुमच्यामुळे मला माझा मार्ग सापडला. आणि त्यांच्याकडून ज्योतीला काहीतरी हिंट मिळालेली असते मित्रांनो. आणि ज्योती आता म्हणतो, आता मी थांबत नाही, असं म्हणून तो खुश झालेला असतो आणि लगेचच धावत तिथून निघून जातो. पण त्याचे मित्र त्याला थांबवायचा प्रयत्न करत असतात आणि ज्योती काही थांबत नाही, तिथून निघूनच जातो. आणि जाता जाता मित्रांनो आता ज्योती मनातल्या मनात खुश झालेला असतो आणि तो बोलत असतो, हे आपल्याला आधी कसं सुचलं नाही, बोलता बोलता उत्तम उपाय सुचला, वा वा छानच. आणि असं बोलत बोलत तो चाललेला असतो आणि त्याच्या मागे मागे राणूजी त्याचा पाठलाग करत असतात. आणि तेव्हा ज्योती आपल्या तोऱ्यात म्हणजे त्याच्या विचारात सर्व काही असं तिथून चाललेलं असतो आणि त्याचं लक्ष कुणाकडेच नसतं. तर तेव्हा काही जण तिथून चाललेले असतात. तर एकजण म्हणतो, बघा बघा पंत, इंग्रजी शाळेचा तोरा बघा. आणि तेव्हा त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर राणूजी थांबतात तिथंच. तर तो परत म्हणतो, नमस्कार सोडा हो, साधे बघितले सुद्धा नाही. तर दुसरा म्हणतो, मी म्हणतो पण एवढी मगरुरी येते कुठून. तेव्हा पंत म्हणतात, विद्या शूद्राकडे गेले की हे असंच होणार. तर तेव्हा तो म्हणतो, बरोबर आहे हो पंत, पण बेडूक कितीही फुगला तरी तो बैल होऊ शकत नाही. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर सर्वजण हसत असतात. पण राणूजी मात्र ते सर्व काही ऐकत बघत तिथेच उभारलेले असतात. आणि तेव्हा पंतांच्या समोर येऊन त्यांना नमस्कार करत म्हणतात, अव बैलाची बरोबरी तरी कशी होणार, अव त्याला अवताला झोपल्यावर तो नाकासमोर तरी चालतो या, पर याची तर चालच कळत नाही. आणि असं ते बोलत असताना हे सर्वजण एकमेकांच्याकडेच बघू लागतात. तर राणूजी पुढं म्हणतात, माझा पुतण्या हाय, बोपाट वागतो. तर तेव्हा त्यातला जण एकजण म्हणतो, ते आमच्या पुढे नाही, घरात वागावे तसे. तर राणूजी म्हणतात, अव घरी तर हालगी लावूनच काम असतं या त्याचं. आता कालचीच गोष्ट सांगतो, यो भादर बायकोला शिकवत होता. आणि असं त्याने सांगितल्यानंतर सगळ्यांना तर खूप मोठा धक्का बसतो आणि सर्वजण तोंडावरतीच हात घेतात आणि एकमेकांच्याकडे बघू लागतात. तर पंत विचारतात, काय बायकोला शिकवत होता, याचे काही प्रमाण आहे का राणूजी काका. तर राणूजी म्हणतात, मिळेल की, ते बी लवकरच मिळेल. तर तेव्हा दुसरा एकजण म्हणतो, मिळवा आणि शनिवार वाड्याच्या पायरीवर उभे राहून बक्षीस घ्या, बक्षीस, तेही खुलेआम. आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर राणूजी खुश होतात आणि हसू लागतात. आणि त्यानंतर आता हे सर्वजण तिथून निघून जातात. तर आता इकडे मित्रांनो राजाराम घरी आलेला असतो आणि गुळ पाणी घेत असतो. तर तेव्हा दादा त्याला म्हणतात, राजारामा, अरे मळ्यात तेवढी 2 बुजगावणी उभा कर. तर राजाराम म्हणतो, होय करतो दादा, पर मला काय वाटते दादा, वड्याकडल्या अंगानं गोरीच्या काट्याची कुपनकाठी बी करून घ्यावी. तर दादा म्हणतात, अरे तिकडून तर डुकरं घुसत्यात आणि डुकरांनीच की नाही 2 पाड रान पाडले माहितीये, आणि 2-3 गुंठ म्हणजे काय कमी आहे कर. आणि असं यांचं बोलणं चालू असतं. इतक्यातच ज्योती तिथं येतो आणि या दोघांना म्हणतो, अण्णा दादा, उद्यापासून मी शाळा सुटल्यावर मळ्यात येईन. आणि असं त्यानं सांगितल्यानंतर या दोघांना सुद्धा आश्चर्यच वाटतं आणि हे दोघे सुद्धा एकमेकांच्याकडे बघू लागतात. आणि राजाराम तर उठूनच उभा राहतो आणि ज्योतीला विचारतो, तू मळ्यात येणार, पर तुझा अभ्यास र. तर ज्योती म्हणतो, हो अभ्यास तर महत्त्वाचा आहेच, पण मळा बी महत्त्वाचा आहे. आणि म्हणतो, काल रात्री जे काही घडलं त्यानंतर मी विचार केला, शाळा सुटल्यानंतर घरात जो वेळ जात होता तो जर मळ्यात गेला तर तुलाच आराम मिळेल. आणि असं
ते राजारामने ऐकल्यानंतर तो तर खूपच खुश होतो आणि म्हणतो, "अरे हे तर बरंच झालं की. आणि मळ्यात बी मला सुद्धा कोणीतरी आपलं माणूस पाहिजेच की. हे बघ आत्ताच दादा म्हणत होतं की लई नासाडी होते आणि मी आणि दादा बी कुठवर लक्ष देणार ना." तेव्हा आता ज्योती म्हणतो, "शाळा सुटली की येतो." आणि असं सांगून तो तिथून निघून जातो. आणि तेव्हा दादा आणि राजाराम तर खूपच खुश झालेले असतात. तर तेव्हा दादासुद्धा म्हणतात, "राजारामा, येतोय तर येऊ देत. त्याच्या डोसक्यातनं त्याच्या बायकोला शिकवण्याचं खूळ कदाचित निघून जाईल." तर तेव्हा राजारामसुद्धा म्हणतो, "वय खरं आहे." आणि तो तर खूपच खुश झालेला असतो. आणि इकडे आता पार्वती जात्यावरती दळण करत बसलेली असते. इतक्यातच सावित्री तिथं येते आणि म्हणते, "ताईसाब द्या, मी करते." तर पार्वती म्हणते, "अहो नगं राहू द्या, करते मी." तर सावित्री तिच्याकडं थोडंसं तिरकस बघते आणि विचारते, "रागावलंय ना मग माझ्यावर?" तर पार्वती म्हणते, "आता हाय का? अहो मी कशापायी रागवीन? फक्त एक गोष्ट कळत नाही बघा, तुम्हासनी काय गरज होती हो शिकायची?" तर सावित्री म्हणते, "अहो ताईसाब मी नव्हतेच शिकणार, पण ह्यांनी मला समजावून सांगितलं, शिक्षणाचा काय फायदा असतो. अहो ताईसाब अक्षर नासत नाही. अहो त्याच्या आळ्या बी होत नाहीत. अन अक्षर काढल्यानंतर नवरा मरत बी नाही." आणि असं ते सांगत असताना पार्वती म्हणते, "आणि तुम्हासनी ते पटलं व्हय?" तर सावित्री म्हणते, "हां, आता पटलंच म्हणायचं." तर पार्वती म्हणते, "अहो जाऊबाई काय बोलताय तुम्ही?" तर सावित्री म्हणते, "ताईसाब मला सांगा, अहो अक्षर काय असतं? चिन्हच नव्हं. अहो मग बाई गोंधन करते, कपाळाला कुंकू लावते, गोल भाकऱ्या करते, चौकोनी कापण्या, खारवड्या कुरवड्या. अहो हे समद समद शिक्षणच आहे की." तर पार्वती म्हणते, "अहो एवढा तमाशा झाला ना, अहो मग कशापायी खाजवून खपली काढताय तुम्ही? अहो जाऊबाई तुम्ही मला धाकल्या बहिणीवाणी हाय व, म्हणून सांगते या. मुकाट्यानं संसाराकडं ध्यान द्या बाई. अहो हे पुणं हाय पुणं. इसरा तुमची खडू आणि पाटी आणि फक्त एक पाटी ध्यानात ठेवा, डोईवरची." तर सावित्री परत म्हणत असते, "वै ताईसाब, पर मला असं वाटतंय." तर पार्वती म्हणते, "पर मला काय वाटतंय, तुम्हासनी अजून मूल बाळ बी नाही. एकदा का झालं ना ते, मग बघा वेगळीच शाळा सुरू होईल. खरंच सांगते." असं सर्व काही बोलून ती परत आपलं दळण करू लागते. पण सावित्री मात्र अजून त्याच विचारात असते. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. इकडे आता कृष्णाजी कारकून जे असतात ते त्यांच्या बायकोला येऊन सांगतात, "ज्योत्या बायकोला शिकवत होता म्हणे." तर ते ऐकल्यानंतर त्यांच्या बायकोला सुद्धा धक्काच बसतो. तर कारकून पुढे म्हणतात, "आकडेमोड शिकला तेव्हा त्याने माझा हिशोब घेतला. आता त्याचा हिशोब बाकी आहे आणि तो मी घेणार." आणि इकडे आता त्यानंतर रात्री ज्योती सावित्रीला सांगू लागतो, "शिक्षणाचं असंच असतं. एकदा गोडी लागली की मग लागलीच." तर तेव्हा सावित्री म्हणते, "पण माझ्यासाठी हा विषय संपलाय." असं म्हणून ती अंकल्पी परत ज्योतीच्या हातात देते. तर तेव्हा ज्योती म्हणतो, "विषय आत्ता सुरू झालाय. उद्या मळ्यात माझ्यासाठी भाकरी घेऊन येशील?" तर सावित्री म्हणते, "तुम्ही जाणार असाल तर येईन." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "मग आठवणीने माझ्यासाठी ही भाकरी घेऊन ये." असं म्हणून अंकलिपी तिच्या हातामध्ये देतो आणि म्हणतो, "मी दादांना शब्द दिलाय. मी सावित्रीला घरात शिकवणार नाही." आणि असं त्यानं सांगितल्यानंतर सावित्रीला तर आश्चर्याचा धक्काच बसतो. आणि मित्रांनो, आता ज्योतीने तर जोरदार प्लॅनिंग केलेलं असतं की मळ्यामध्ये आता तो सावित्रीला पुढचं काही सगळं शिकवणार असतो. आणि बघूयात मित्रांनो आता त्याचा हा प्लॅन कसा काय सक्सेसफुल होतो. आणि तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.